याआधी कुठेच नसेल पाहिली अशी नवीन सोपी ज्वारीच्या पिठाची चकली आज आपण करतोय. झटपट होणारी, 100% कुरकुरीत, अजिबात तेल न पिणारी, अजिबात तेलकट नसलेली, मऊ न पडणारी, अगदी 2 महिने टिकणारी ही खमंग कुरकुरीत काटेरी चकली कशी करायची ते बघतोय. भरपूर टिप्स सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर चकलीचा आवाज ऐकू शकता तुम्ही. किती खुसखुशीत, कुरकुरीत झालेली आहे. खाऊन देखील तुम्हाला दाखवते. तर अगदी झटपट होणारी चकली आहे. एका तासामध्ये माझ्या 50 चकल्या तयार झाल्या. 1 किलो प्रमाणामध्ये ह्या चकल्या मी तयार केल्या. खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमची चकली अजिबात चुकणार नाही. अतिशय सोपी रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर या खास रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ज्वारीच्या पिठाची चकली करतोय, पण ती चकली छान हलकी-फुलकी खुसखुशीत व्हावी, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये फुटाणे डाळ घालायची आहे. तर इथे 250 mlच्या मेजरिंग कपाने किंवा घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने सगळं मोजमाप करा. बरोबर 150 ग्रॅम फुटाणे डाळ किंवा डाळव म्हणतात, डाळ्या म्हणतात याला, ते घेतलेलं आहे. चांगलं हे कुरकुरीत असलं पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला बारीक दळून घ्यायचंय. नरम पडलेलं असेल तर थोडंसं भाजून घ्या आणि थंड झाल्यावर बारीक याची पावडर करून घ्यायची आहे. यामुळे आपली ज्वारीची चकली छान अशी कुरकुरीत, खुसखुशीत तयार होते. जास्त काळ ती कुरकुरीत राहते. बारीक असं पीठ तयार केलंय, ते चाळणीमध्ये घालून चाळून घेऊया. तर बघू शकता थोडीशी जाडसर कणी इथे राहिलेली आहे, ती टाकून देऊया. आणि आता यामध्ये घालूया 2 कप ज्वारीचं पीठ. पीठ हलकंसं दाबून भरायचं कपामध्ये, म्हणजे त्याचं प्रमाण अगदी योग्य येतं. भुसभुशीत भरायचं नाही. बरोबर 2 कप पीठ आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हे पीठ आहे 350 ग्रॅम. फुटाणे डाळ घेतली होती 150 ग्रॅम आणि 350 ग्रॅम ज्वारीचं पीठ, बरोबर हे 500 ग्रॅम एवढं पीठ तयार झालेलं आहे. आणि अर्ध्या किलोच्या या पिठापासून अगदी 1 किलोपेक्षाही जास्त चकली आपली तयार होणार आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलंय. आता बघूया पुढची प्रोसेस. तर आता या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर अगदी 3 टीस्पून तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. जास्त तेल इथे वापरायचं नाहीये. पोहे खाण्याचा छोटा चमचा असतो ना, त्या चमच्याने बरोबर 3 चमचे तेल घ्यायचं, चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर चकली का तेलकट होते? कारण तेलाचं, तुपाचं मोहन पिठामध्ये जर जास्त झालं, की मग चकली तेलकट होते, तेल जास्त पिते. त्यामुळे फक्त 3 कप पिठाला इथे आपण 3 टीस्पून एवढंच तेल वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने, कारण तेल गरम होतं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे जे तेल आहे, पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ हातावर घासून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पिठाला हे तेल लागल्या जाईल. तर 2 मिनिटं ही प्रोसेस केली. आता बघू शकता पिठाची चांगली मूठ वळते आहे. याचा अर्थ आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. तर मी इथे 2 टेबलस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत, 2 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून धने जिरे पूड आणि 1.5 टीस्पून मीठ इथे वापरलेलं आहे. तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने, चवीने इथे कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एकदम कडकडीत पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर 3 कप पिठासाठी इथे आपल्याला 1.5 कप कडकडीत पाणी या पिठामध्ये घालायचं आहे. तर पाणी चांगलं उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि 1.5 कप पाणी यामध्ये ओतायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पिठाच्या अर्ध पाणी इथे आपल्याला सुरुवातीला वापरायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. तर तुम्ही इथे जास्त प्रमाणात जरी ही चकली केली, तर हेच प्रमाण तुम्हाला इथे वापरायचं आहे. पिठाच्या अर्ध पाणी वापरायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे पीठ अशा पद्धतीने दाबून ठेवायचं, म्हणजे याला चांगली वाफ बसेल आणि हे पीठ चांगलं हलकं-फुलकं होईल. कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो. अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये हे पीठ चांगलं दाबून ठेवलं, की त्याला चिकटपणा येतो आणि पीठ देखील हलकं होतं. तर आता आपलं पीठ चांगलं मुरतंय, तोपर्यंत इथे चकलीच्या साच्याला आपण तेल लावून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, चकलीची चकती किंवा चकलीची प्लेट लावताना, निवडताना ती छोट्या आकाराची निवडावी, जेणेकरून मग चकली अगदी बारीक आकाराची, नाजूक अशी दिसते आणि ती चकली लवकर तळल्या जाते. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. आता बघा साच्याला तेल लावून साचा तयार झालेला आहे. आता इथे 15 मिनिटं हे पीठ आपण असंच मुरायला ठेवलं होतं. बघू शकता ताटाला पूर्ण पाणी सुटलंय, म्हणजे मस्त अशी वाफ आपल्या पिठाला बसलेली आहे. आता हे पीठ ना आपल्याला मळून घ्यायचं आहे. हलकंसं गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे तुमच्या हाताला सोसवेल इतपत गरम असेल तर पीठ लगेच मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जे पाणी आपण घातलेलं आहे त्याच पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी वापरायचं आहे. तर मी सुरुवातीलाच 2 कप पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यातलं 1.5 कप पाणी आपण वापरलेलं आहे आणि आता अर्धा कप गरम पाणी मी परत घेतलेलं आहे. त्या गरम पाण्याने आता हे पीठ आपण मळून घेऊया. लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचंय. लक्षात ठेवा गरम पाणीच वापरायचं आहे.
चकलीसाठी पीठ कसं असलं पाहिजे, तर आपण भाकरीचं पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ असलं पाहिजे. बघू शकता इथे पिठाचा गोळा तयार करून घेतला. त्यानंतर अर्धं पीठ घेतलंय आणि थोडं-थोडं पाण्याचा हात लावत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. चकलीचं पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना, तेवढा या पिठाला चिकटपणा येतो आणि मग त्यापासून चकली छान अशी सुंदर काटेरी तयार होते, एकसारखी तयार होते. तर चकली परफेक्ट होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळलेलं असणं खूप गरजेचं आहे. पीठ मळून झालं की त्याचा अशा पद्धतीने एक रोल तयार करायचा. तर बघू शकता भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ इथे मळून घेतलंय. दुसरी एक महत्त्वाची ट्रिक कसं ओळखायचं की पीठ व्यवस्थित झाले, तर अशा पद्धतीने पिठाची पारी करून बघायची. ती कडेला चिरली नाही, याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने रोल करून मगच हा रोल जो आहे साच्यामध्ये भरायचा. म्हणजे एकसारखी चकली येते. तुटक-तुटक पीठ साच्यामध्ये भरायचं नाही आणि राहिलेलं सगळं पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे ते सुकलं पाहिजे नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने चांगलं दाबून साच्यामध्ये हे पीठ भरायचं आहे. तर पीठ पोकळ राहता कामा नये, मध्ये हवा राहता कामा नये, जेणेकरून मग आपली चकली अगदी व्यवस्थित येईल. त्यामुळे दाबून पीठ भरायचं. तर इथे बघू शकता 1 टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टिप प्रत्येक वेळेस साच्यामध्ये पीठ भरण्याआधी ते पीठ थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे चकली छान अशी एकसारखी येते. आता आपण चकली टाकून घेऊयात. चकली टाकताना सुरुवातीचा वेढ्याला छान असा आकार देऊन घ्यायचा. ते आतलं टोक देखील चिकटून घ्यायचं. त्यानंतर जवळून-जवळून वेढे घालायचे आहेत आणि 3 ते 4 वेड्यांची चकली तयार करायची आहे. जास्त मोठी चकली तयार करायची नाही आणि बघू शकता इथे मी लहान आकाराची चकली वापरलेली आहे. त्यामुळे किती सुंदर बारीक आकाराची चकली तयार झाली आणि काटे पण बघा किती सुंदर आलेले आहेत. इथे फक्त 4 वेड्यांची चकली मी तयार केलेली आहे. त्यामुळे काय होतं चकली छोटी असल्याकारणाने ती लवकर तळल्या जाते. चकली करताना आतलं टोक आणि बाहेरचं टोक चांगलं चिकटून घ्यायचं, मग जेणेकरून चकली तेलामध्ये सुटत नाही. अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या बनवून घेते. तर साच्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढ्या चकल्या एकाच वेळेस मी बनवून घेते. चकल्या बनवून झाल्या की त्या झाकून ठेवायच्या, जेणेकरून मग त्या सुकत नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जातात. तर चकली टाकताना जर तुम्हाला त्रास होत असेल, तर याचा अर्थ तुमचं पीठ घट्ट झालंय. तर थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्या परत. किंवा मग चकलीला काटे येत नसतील, याचा अर्थ मग तुमचं पीठ खूप सैल झालंय. अशा वेळी मग तुम्ही काय करू शकता, तर थोडंसं फुटाणे डाळीचं पीठ मिक्स करून थोडंसं पीठ मळून घ्या आणि नंतर मग चकल्या पाडा. तर बघू शकता मस्त काटेरी चकल्या तयार झाल्या. आता तळायला घेऊया. तेल इथे मी 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर तापवून घेतलेलं आहे आणि चकलीचा थोडासा तुकडा तळून बघितला. तो जळाला नाही, मस्त तळला गेला. त्यानंतर आता चकल्या घालूया. त्याआधी उलथणी जी आहे तेलामध्ये बुडवून घ्यायची आणि उलथणीच्या साहाय्याने चकल्या ज्या आहेत तेलामध्ये सोडायच्या. अगदी सोपी पद्धत आहे. यामुळे तेल हातावर उडण्याची भीती राहत नाही. तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये सोडायच्या. सुरुवातीला तेलामध्ये खूप बुडबुडे दिसतात. ते बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली चांगली तळल्या गेली. एका मिनिटानंतर चकली झाऱ्याला किंवा उलथण्याला चांगली कडक लागू लागली की मग ती पलटी करून घ्यायची आहे. परत दुसऱ्या साईडला 1 मिनिट होऊ द्यायची आहे. त्यानंतर उलट-पालट करून ही चकली चांगली घट्ट सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. जास्त डार्क लाल रंगावर तळायची नाही. कारण मग चकली तेलातून बाहेर काढल्यानंतरही कुकिंग प्रोसेस थोडा वेळ सुरू असते. कारण त्यामध्ये तेल असतं, त्यामुळे रंग अजून घट्ट होतो. तर बघू शकता आता तेलातले बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत आणि चकलीला मस्त सोनेरी रंग आलेला आहे. काटे पण बघा किती सुंदर आलेले आहेत. आता ही चकली आपण काढून घेऊया. तर ही चकली तळायला बरोबर 5 मिनिटं लागले. मध्यम आचेवरच चकली तळायची आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची आहे. बघू शकता मस्त चकली तळल्या गेलेली आहे. काढून घेऊयात. तर इथे बघू शकता चकलीने अजिबात तेल पिलेलं नाहीये आणि शेवटी मी त्याचा पुरावा देखील तुम्हाला दाखवणार आहे. ही चकली अजिबात तेल पित नाही. ही मस्त कुरकुरीत होते, अजिबात तेलकट होत नाही. तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी तळून घेते. चकली तळून झाली की ती अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायची, म्हणजे जास्तीचं तेल देखील निघून जातं. त्यानंतर टिश्यू पेपर किंवा पांढऱ्या कागदावर ठेवायची आहे. तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी इथे तळून घेते. तर मी दाखवलेल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे माझ्या 50 चकल्या तयार झाल्या. तर इथे बघू शकता सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि इथे तेल एवढं उरलेलं आहे. जास्तीचं तेल मला घालावं लागलेलं नाही चकल्या तळताना आणि अर्धा इंचापेक्षाही कमी तेल लागलेलं आहे. ज्या चाळणीमध्ये चकल्या ठेवल्या होत्या त्या खालचं ताट बघू शकता, अगदी 2-3 थेंब तेल त्यामध्ये साचलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही लावू शकता की अजिबात आपली ही चकली तेल पिणारी नाहीये आणि 50 चकल्या तयार झाल्या. 1 किलोपेक्षा जास्त प्रमाणात इथे चकल्या तयार झालेल्या आहेत. तर चकलीला रंग बघा किती सुंदर आलेला आहे. मस्त काटेरी
खुसखुशीत अशा या चकल्या तयार झाल्या. अगदी 2 महिने टिकतात. थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. डब्यामध्ये आधी टिश्यू पेपर किंवा पांढरा कागद ठेवा. त्यानंतर चकल्या ठेवा. त्यानंतर परत वरतून टिश्यू पेपर ठेवा. अशा पद्धतीने चकल्या डब्यामध्ये ठेवा. आरामशीर 2 महिने टिकतात. जर घरातील इतर सदस्यांनी टिकू दिल्या तर. आता मी ही ज्वारीच्या पिठाची चकली केलेली आहे. तर ज्याला कुणाला ही चकली तुम्ही खायला दिली ना, त्याला अजिबात कळणार सुद्धा नाही की ही भाजणीची चकली नाहीये. तर भाजणी करायला वेळ नसेल, ऑफिसला जात असाल, जॉब करत असाल, तर नक्की ही न चुकणारी ज्वारीच्या पिठाची चकली एकदा करून बघा. तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल, खरंच नवीन वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.